नमस्कार मंडळी, मी दर्शना शिर्के. माय सिक्रेट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप हेल्दी आणि टेस्टी अशी आवळ्याची कँडी बनवणार आहोत. आज मार्केटमध्ये फिरताना मला खूप छान ताजे आणि सुंदर असे आवळे दिसले. हे पाहताच माझ्या मनात आले, याची मस्त आवळा कँडी बनवूया. आवळे वापरण्यापूर्वी त्यांना स्वच्छ धुवून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण बाजारातून आणलेल्या ह्या आवळ्यांवरती धूळ, माती आणि केमिकल असते. स्वच्छ धुतल्यामुळे जंतू आणि अशुद्धता निघून जाते. म्हणून कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी त्याला नीट धुवून घेणे खूप आवश्यक असते. आता मी गॅसवरती एक कढई ठेवून घेते आणि त्या कढईमध्ये आपण पाणी घालून घेऊया. पाण्याला छान उकळी येऊ द्यायचे आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत मी ह्या आवळ्यांवरती एक हलकीशी स्लिट मारून घेते आहे किंवा चीर मारून घेते आहे. चीर मारल्याने काय होतं की हे आवळे जे आहेत हे आतपर्यंत खूप छान असे शिजतात आणि पुढे ग्राइंड करायला देखील आपल्याला सोपे जाते. अशा सगळ्या आवळ्यांवरती हलकीशी अशी एक आपल्याला स्लिट करून घ्यायची आहे. आता पाण्याला उकळी आली आहे की नाही हे आपण बघूया आणि त्यामध्ये हे आवळे जे आहेत हे घालून घ्यायचे आहे. एक साधारण 5 मिनिटं ह्याला उकळी काढून द्यायचे आहे. आवळे नीट शिजेपर्यंत मी मिक्सरमधून 2 कप साखर जी आहे ही बारीक करून घ्यायची आहे. चेक करूया की आवळे झाले आहेत की नाही. एक साधारण 2 मिनिटं लागणार आहेत आपल्याला अजून याला व्हायला. तोपर्यंत ही बारीक ग्राइंड करून घेतलेली साखर जी आहे ही एका बोलमध्ये मी काढून घेते. आता पुन्हा एकदा चेक करूया आवळे शिजले आहेत की नाही. तर येस, आवळे शिजले आहेत. आता गॅस बंद करून घेऊया आणि ह्या आवळ्यांना जे आहे हे छान असं थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावरती आतली बी ही वेगळी करून आवळ्याच्या फोडी मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. पण मी इथे आवळे गरम असतानाच त्याच्या बिया काळजीपूर्वक वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. ही आवळा कँडी बनवण्याचे कारण म्हणजे एवढेच, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते आणि शरीरातली आवळा जो आहे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. आवळा खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी खोकल्यापासून आपल्याला संरक्षण मिळते आणि पचन सुधारते. स्किन आणि हेअरसाठी आवळा हा खूप उत्तम आहे. आता ह्या आवळ्याच्या फोडी ज्या आहेत यातल्या बिया ज्या आहेत ह्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने माझ्या या सगळ्या फोडी ज्या आहेत या बिया ज्या आहेत या मी सेपरेट करून घेतलेल्या आहेत. आता ज्या भांड्यामध्ये मी साखर वाटून घेतली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या आवळ्याच्या फोडी घालून त्यात साखर घालून स्मूथ अशी पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे. आता ही पेस्ट तयार झाली की त्यामध्ये गॅसवरती पुन्हा एकदा कढई ठेवून त्या कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचे आहे. तूप वितळल्यावरती त्यात ही तयार केलेली आवळ्याची पेस्ट घालायची आहे. हे मिश्रण सतत हलवत राहायचे. थोडासा रंग बदलला की त्यात ही उरलेली साखर आपल्याला घालून पुन्हा एकदा हे सारण जे आहे हे एकजीव करून घ्यायचं आहे. हे आपल्याला सतत असे हलवत राहायचे आहे आणि ही उरलेली साखर जी होती ती आता मी ह्यामध्ये घालून घेते आहे. आवळा हा व्हिटॅमिन सी ने भरपूर असतो, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तो सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतो आणि शरीराला आपल्या ताकद देतो. आवळ्यामुळे पचन सुधारते आणि आम्लपित्त कमी करण्यामध्ये आपल्याला मदत होते. आता ह्यामध्ये 1 चमचाभर चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाल्यामुळे कँडीला छान अशी आंबट गोड चव येते. पुढे 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे. त्यामुळे मिश्रण छान असे घट्ट होते आणि कँडीला योग्य ते टेक्स्चर येतं. आता सारण छान असं सुकेपर्यंत मी घट्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर बटर पेपरला ऑइल लावून हे सारण त्यावरती पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट असतानाच लाटून घ्यायचे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये त्याची कापं जी आहेत ते कापून घ्यायचे आहेत. मी इथे चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेले आहेत. थंड झाले की पिठी साखर जी आहे ही यावरती आपल्याला डस्ट करून घ्यायची आहे आणि आपली ही टेस्टी आणि हेल्दी आवळा कँडी खाण्यासाठी तयार आहे. घरच्या घरी बनवलेली ही आवळा कँडी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव जो आहे हा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. कँडी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मिश्रण खूप जास्त थंड होऊ देऊ नका. थोडं कोमट असतानाच लाटलं तर खूप व्यवस्थित पसरतं. जर मिश्रण हाताला चिकटत असेल तर वरून थोडी साखर पावडर किंवा तूप लावू शकता. कँडी कापण्यापूर्वी ती पूर्णपणे सेट झाली आहे की नाही याची खात्री करा.
सुरीला हलकसं तूप किंवा साखर पावडर लावली तर तुकडे नीट छान आणि स्वच्छ कापले जातात. सुरीला एका दिशेने सरळ दाब देत कापा, पुढे मागे घासू नका, त्यामुळे कडा नीट राहतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.